लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि आजपासून पैसे वाटप सुरू झाले। भरपूर दिवसापासून महिला वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू झाले। आता पैसे वाटपची तारीख सुद्धा गेली आणि यादी सुद्धा जाहीर झाली। बघा, आता तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा जो नवीन म्हणजे जानेवारीचा जो हप्ता आहे तो याच दिवशी जमा होणार होता। एक तारीख आली होती। अखेर बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि पैसे वाटपची सुरुवात झालेली आहे। आज या 3 विभागामध्ये पैसे वाटप झालेले आहे। 3 विभागाचे मी तुम्हाला नाव सांगतो आणि यानंतर जे 3 विभागात पैसे वाटप होणार आहे त्याप्रमाणे पण ती लिस्ट तुम्हाला दाखवून देतो। नवीन यादी तयार झालेली आहे। अखेर साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 26 जानेवारीच्या आत बहिणींना त्यांच्या खात्यात पैसे येणार आहे। तर आजच्याच बहिणींच्या खात्यात 3 विभागात पैसे वाटप झाले आणि उर्वरित 3 विभागात सुद्धा आता पैसे वाटप होणार आहे। पूर्ण माहिती तुम्हाला सांगतो की साहेबांनी काय सांगितलंय। अखेर आज बहिणीची प्रतीक्षा संपली। आता उशीरने आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार। बहिणींना तिसरं मोठं गिफ्ट सुद्धा देण्यात आलंय। आता 26 जानेवारीचं सर्वात मोठं गिफ्ट सुद्धा बहिणींना देण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना मिळणार 26 जानेवारीचं मोठं गिफ्ट। 3 गिफ्ट सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे। कोणकोणते ते गिफ्ट असणार आहे? बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। आता पाहू शकता तुम्ही, आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार। बघा, हे सर्वात मोठा प्रश्न की आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहे, किती पैसे मिळणार आहे ते सुद्धा एक मोठा प्रश्न येतो की बहिणींनी आतापर्यंत त्यांना 1500 रुपये भेटत होते, तर आता ही 1500 वरून आता 2100 वर स्कीम आलेली आहे। तर आता बहिणींना 2100 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावं लागेल ते सुद्धा एक मोठं अपडेट आपल्याकडे आलेलं आहे। आता कोणत्या बँक खात्यात जमा होणार आणि किती वाजता मिळणार। बघा, कोणत्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे, किती वाजता जमा होणार आहे। आज दुपारी 4 वाजेपासून पैसे वाटप सुरू होणार। ठीक आहे, आज पूर्ण यादी तयार झालेली आहे। एक बटन दाबून तुम्हाला 4 वाजेच्या आत तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार आहे। ठीक आहे, आता कोणाला पैसे वाटप होणार आहे, कोणाला पैसे मिळणार नाही, सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो। तत्पुरती तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करून टाका। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय। आता ज्या महिलांना बघा, आता ज्या महिलांना मागचे हप्ते मिळाले नाही, आता कोणासाठी माहिती आहे, ज्या महिलांना मागचे हप्ते मिळालेले नाही त्यांना पैसे मिळणार का। जुलैपासून ते जानेवारीपर्यंत एकूण 7 हप्ते वाटप केले जाणार का। ठीक आहे, आता म्हणजे मागचे जे हप्ता आहे, ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा आलेला नाही अशा महिलांसाठी एक मोठी अपडेट आहे। ज्या महिलांना आतापर्यंत जानेवारीचा पर्यंत जुलैपासून तर जानेवारीपर्यंत जो 7 हप्ते वाटप झाले, कोणाला 1 हप्ता भेटला असेल, कोणाला 2 हप्ता भेटला असेल, कोणाला 3 हप्ते आले असतील, मागचे जे उर्वरित हप्ते ते त्यांना मिळणार आहे का ते सुद्धा एक अपडेट आपल्याकडे आलं आहे। ते सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगतो। आता ती माहिती म्हणजे ते हप्ता जो वाटप झालेला आहे तो हप्ता आता कोणाला देण्यात येणार आहे। 26 जानेवारी रोजी आपलं माहिती तुम्हाला, 26 जानेवारी सर्वात मोठा दिवस। 26 जानेवारी रोजी सर्व महिलांना मागचे उर्वरित जे हप्ता आहे तो सर्व हप्ता वाटप करण्यात येणार आहे। म्हणजे मागचा हप्ता तुम्हाला देण्यात येणार आहे। कुठल्याही प्रकारचं तुम्हाला आता पेंडिंग राहणार नाही, कोणीही योजनेपासून वंचित राहणार नाही। सर्वांना मागचे हप्ते जेवढे ते सर्व पैसे देण्यात येणार आहे। ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 विभाग आहेत, त्यापैकी 4 विभागात पैसे वाटप झालेले आहे। आता 4 विभागात पैसे वाटप झालेले आहेत, इथं पाहू शकता 4 विभागात पैसे वाटप झालेले आहे। 25 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत। आता 25 जिल्ह्यात जे पैसे वाटप झाले फक्त याच महिलांना पैसे देण्यात आले। आता जर तुम्ही या 25 जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुमचं सुद्धा अपात्र महिलांच्या यादीमध्ये नाव आलं असेल। मी नावं सांगतो, जिल्ह्यांची नावं सांगतो, त्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून एक सर्वे सुद्धा आपल्याला कळेल की बऱ्याचशा महिलांना जो पैसे मिळालेले नाही। सरकारपर्यंत आपल्याला ही माहिती पोहोचवायची आहे की सरकारने ॲक्शन घेतलं पाहिजे की बऱ्याचशा महिला अजून पेंडिंग आहेत, भरपूर महिलांना अजून पैसे आलेले नाही। मी तुम्हाला नावं सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही लगेच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सरकारला ही माहिती आपण पोहोचवू शकतो। ठीक आहे, त्यापैकी 25 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। पहिला जो विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग। ठीक आहे, आता पहिला जो विभाग आहे तो नागपूर विभाग आहे। नागपूर विभागामधून नागपूरला पैसे वाटप झाले। ठीक आहे, इथं पाहू शकता मी तुम्हाला विभागावाईज सांगतो। हा पहिला विभाग आहे आपला नागपूर, त्यामधून आता नागपूरला पैसे वाटप झालेले आहेत। तुम्ही नागपूरला राहत असाल तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। त्यानंतर वर्धाला पैसे वाटप झाले।
चंद्रपूरला पैसे वाटप झाले, भंडाराला सुद्धा पैसे वाटप झाले, गोंदियाला सुद्धा पैसे वाटप झाले आणि गडचिरोलीला सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत। आता जर तुम्ही या पहिल्या विभागामधून नागपूर विभागामधून राहत असाल आणि या 6 जिल्ह्यांपैकी जर तुम्हाला पैसे तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला जर पैसे आलेले नसतील, तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर आम्ही या जिल्ह्यात राहतो आणि या जिल्ह्यात पैसे आलेले नाही, या जिल्ह्यात राहतो आम्हाला पैसे आलेले नाही। तुम्ही कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे आले नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। पुढचा आपण विभाग पाहूया। दुसरा जो विभाग आहे तो आहे नाशिक विभाग। आता नाशिक विभागामध्ये सर्वात प्रथम नाशिकला पैसे वाटप झाले, नंदुरबारला सुद्धा पैसे वाटप झाले, धुळ्याला सुद्धा पैसे वाटप झाले आणि जळगावला पैसे वाटप झाले, अहमदनगरला सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत। म्हणजे या 5 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। खानदेशातून सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जवळपास झालेले आहे, फक्त याच महिलांना पैसे देण्यात आलेले आहे। तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यातून राहता आणि तुम्हाला पैसे आले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। आता तिसरा विभाग म्हणजे संभाजीनगर विभाग। आता मराठवाड्यात आणि या विभागामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत। त्यामधून संभाजीनगरला पैसे वाटप झाले, जालनाला पैसे वाटप झाले, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर बघा आणि उस्मानाबाद। आता या 8 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। आता तिसरा जो विभाग आहे, तिसरा सर्वात मोठा विभाग आहे, या विभागामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत। तुम्ही जर या विभागामधून राहत असाल तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा सर आम्हाला पैसे आले नाही आणि का आले नाही मी तुम्हाला पुढे सांगतो। काय कारण असणार आहे तुम्हाला पैसे मिळत नाही, तुमचं नाव अपात्र यादीमध्ये तर नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आता शेवटचा विभाग पाहूया। चौथा जो विभाग आहे तो म्हणजे कोकण विभाग। कोकण विभागामधून आता ठाणेला पैसे वाटप झाले, मुंबई उपनगरला सुद्धा पैसे वाटप झाले, मुंबई शहरला सुद्धा पैसे वाटप झाले, रायगडला पैसे वाटप झाले, रत्नागिरीला पैसे वाटप झाले, सिंधुदुर्गाला पैसे वाटप झाले। आता पाहू शकता तुम्ही या म्हणजे आता कोकणमध्ये सुद्धा या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत। तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही या जिल्ह्यात राहता आणि तुम्हाला सुद्धा पैसे आलेले आहेत, ठीक आहे। आता मी सांगतो तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तुम्ही काय करायचं आणि तुम्हाला पैसे का आले नाही ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो, तुम्ही सुद्धा ते चेक करू शकता 1 मिनिटात। पण त्यापुरती तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला इथं या बटनला क्लिक करून लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या या बटनला क्लिक करून। असं लाल तुमच्याकडे एक बटन येत असेल तो त्याला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा, म्हणजे तुमच्यासाठी अपडेट लवकरात लवकर पोहोचून जाईल। म्हणून तुम्ही आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता मी तुम्हाला माहिती सांगतो की जे पैसे वाटप झालेले आहेत तर या 3 बँकांपैकी पैसे वाटप झालेले आहेत। जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि तुमचं बँक अकाउंट जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला पैसे आलेले असतील। दुसरं म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर तुमचं अकाउंट असेल आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील। या 3 बँकांना सर्वात प्रथम प्रोत्साहन देण्यात आलं आहे। या 3 बँकांमध्ये ज्यांचं अकाउंट असेल सर्वात जास्त अकाउंट लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी फॉर्म भरला आहे या 3 बँकांचा समावेश सर्वात जास्त आपल्याकडे दिसून येतोय। म्हणून यांच्यामध्ये जर तुमचं अकाउंट असेल तुम्हाला पैसे यायची सुरुवात झालेली असेल, कदाचित आज उद्या 2 दिवसात तुमच्यापर्यंत पैसे येणारच आहे। आणि सोबतच 3 मोठे गिफ्ट देण्यात येणार आहे। त्यामधून अन्नपूर्णा योजनेचा गॅस सिलेंडर तुम्हाला 3 सिलेंडर या वर्षापासून म्हणजे 2025 पासून वाटप सुरू होणार आहे। आता 2025 पासून जे गॅस कनेक्शन अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यासाठी 3 पात्रता त्यांनी ठराव केले आहे। महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे गरजेचे आहे, उज्ज्वला गॅस कनेक्शन असणे गरजेचे आहे अन्नपूर्णेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करणं गरजेचं आहे। जर तुम्ही या 3 पात्रता करत असाल तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 3 सिलेंडर तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे, ठीक आहे। ही अन्नपूर्णा योजना। दुसरं म्हणजे तुम्हाला पैठणी साडी आता 26 जानेवारीला देण्यात येणार आहे। आता 26 जानेवारीला सर्वात मोठा फेस्टिवल आहे, यासाठी तुम्हाला आता महिलांना पैठणी साडी 26 जानेवारीला देण्यात येणार आहे, ठीक आहे। आता ज्या ज्या महिलांना भेटले असतील त्यांना 26 जानेवारीला मिळणार आहे, ज्यांना पैठणी साडी मिळाली नसतील त्यांना आता 26 जानेवारीला पैठणी साडी वाटप होणार आहे। आणि सोबतच लाडकी बहीण योजनेच्या आता 20 लाख घरकुल योजनाची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। त्यासाठी पात्रता अपात्रता काय आहे, सोपं आहे। पात्रता काय राहणार आहे की ज्यांनी फॉर्म भरला आहे घरकुल योजनेसाठी, आता महाराष्ट्र शासनाने योजना सुरू केलेली आहे, तर यामध्ये जर तुम्ही 20 लाख घरकुल योजनेसाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचं घर नको आहे, प्रॉपर्टी नको आहे आणि तुम्ही मूळ रहिवासी असणे गरजेचं आहे। तुम्ही जर मूळ रहिवासी असणार तर तुम्ही यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता। असं 3 तुम्हाला गिफ्ट देण्यात आलेले आहेत, ठीक आहे। आणि सोबतच मी तुम्हाला सांगतो की कोणाला पैसे आलेले नाही आणि कोणाला पैसे येत आहे। तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू शकतो
की अपात्र यादीमध्ये फक्त 60 लाख महिला त्यामध्ये ॲड गेले आहे। त्यामधून ज्यांच्या नावावर 4 चाकी वाहन असेल, ज्यांच्याकडे म्हणजे 4 व्हीलर असेल, ज्यांच्याकडे शेती वगैरे असेल, अशा महिला ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळत होता। तर आता अशा महिलांना या योजनेपासून काढण्यात आलेलं आहे, म्हणजे 60 लाख अपात्र यादीमध्ये त्या महिलांचं नाव टाकण्यात आलेलं आहे। जर तुमच्या नावावर काहीच नसेल तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही, तुम्हाला देखील आज उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैसे येणार आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करत जा। इथं पाहू शकता, माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असंच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।